जिथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणलं जाणार आहे तिथे तयारीचा आढावा घेत आहेत रोहित पवार। मोजो बॅरिकेड लावणार आहे, थोडं स्टेजकडे या। दुःखाचा डोंगर कोसळलाय पवार कुटुंबियांवर, पण या दुःखातून उभं राहत कार्यकर्त्यांनाही धीर देण्याचा प्रयत्न ते करतायत। ही दोन महत्त्वाची आपण या दरम्यान दृश्य पाहतोय। यामध्ये काटेवाडीकडे ओघ सुरू झालेला आहे। आजूबाजूच्या सर्वसामान्यांचा, त्याचप्रमाणे काही महत्त्वाच्या नेत्यांचा, पवार कुटुंबियांचा, आणि ही दृश्य रुग्णालयातली ज्या ठिकाणाहून अजित पवार यांचं पार्थिव काटेवाडीकडे रवाना होणार आहे ही शववाहिनी। तर काटेवाडीमधून आपण ही थेट दृश्य पाहतोय। अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अक्षरशः रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळते। काटेवाडीमध्ये अजित पवारांचा ज्या ठिकाणी बंगला आहे त्या ठिकाणी सर्वसामान्य सुद्धा आपल्या घरातला माणूस गेले, आपलं नात्यातलं कोणीतरी गेलंय, अशा प्रकारे ओघ सुरू झालेला आहे। तर ज्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, ज्या ठिकाणी शेवटचा निरोप दिला जाणार आहे, त्या ठिकाणी आता ही सगळी तयारी सुरू झालेली पाहायला मिळते। आणि या संपूर्ण तयारीचा आढावा, त्याची पाहणी करताना ते रोहित पवार, अजित पवार यांच्या गेल्या काही वर्षांमधलं आपण एक वेगळं बॉन्डिंग सुद्धा पाहिलं आणि विरोधातली वक्तव्य सुद्धा पाहिली। मात्र आजची वेळ ही अशी आहे की प्रत्येकालाच या ठिकाणी अजित पवारांना निरोप देताना, अखेरचा निरोप देताना एक काम करायचं आणि याचा आढावा आपल्याला रोहित पवार या ठिकाणी घेताना पाहायला मिळतात। आणि पुन्हा एकदा आपण काटेवाडीतल्या दृश्यांकडे जातोय। पवार कुटुंबीय सध्या या ठिकाणी एक एक करून उपस्थित होत आहे। काटेवाडी या ठिकाणी अजित पवारांचं हे मूळ गाव, या ठिकाणी त्यांचा बंगला आहे आणि अत्यंत प्रशस्त असं या बंगल्याचं अनेकदा खरं तर कौतुक सुद्धा ऐकलेलं आहे। आणि हाच तो बंगला ज्या ठिकाणाहून अजित पवार त्यांच्या कुठल्याही राजकीय काही महत्त्वाच्या जेव्हा घडामोडी असायच्या त्या ठिकाणून महत्त्वाचे निर्णय घेतले जायचे। आजूबाजूच्या गावातले लोक, त्यांचा जो तिथल्या लोकांबरोबर असलेलं एक जे नातं होतं, जिव्हाळ्याचं नातं, या बंगल्यामध्ये पाहायला मिळायचं। कारण ह्या सगळ्यांमधूनच अजित पवार लहानाचे मोठे झाले आणि म्हणूनच हा जो जिव्हाळ्याचा संबंध आहे तो अगदी शेवटपर्यंत त्यांनी जपलेला होता आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांनी बंगला बांधलेला होता। तर एक हिरवी चादर पकडलेली दिसतीये आणि अजित पवारांचं पार्थिव आता या शववाहिनीमध्ये ठेवलं जातं आहे। अजित पवार अमर रहे अशा प्रकारच्या घोषणांनी संपूर्ण परिसर आता दणाणलेला आहे आणि अजित पवारांना हा अखेरचा निरोप देण्याची आता वेळ आलेली आहे। काटेवाडीकडे शववाहिनीतून त्यांचं पार्थिव नेण्यात येईल आणि काटेवाडीमध्ये सध्या मोठ्या संख्येनं सर्वसामान्यांबरोबरच अनेक राजकीय नेते, संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित आहेत। अजित पवारांवर प्रेम करणाऱ्यांचा आक्रोश आपल्याला कानावर येतोय। प्रत्येक जण आज दुःखी आहे। ही पहिलीच वेळ असेल की कार्यकर्ते आज बारामतीमध्ये आहेत, पण त्यांचे हक्काचे लाडके दादा आज त्यांच्यात नाही आहेत। मग दादांना भेटायला गेले की काम हमखास व्हायचं, दादा आपुलकीने विचारपूस करायचे, दादा नावानिशी प्रत्येकाला ओळखायचे। त्यामुळे अजित पवार हे कायम मोठे नेते असूनही प्रत्येकाला हक्काचे वाटायचे, आपलेसे वाटायचे। त्यामुळे आपल्या कुटुंबातल्या सदस्यासारखं प्रेम अजित पवारांवर कार्यकर्त्यांचं होतं। या शववाहिनीतून आता पार्थिव नेलं जाईल, यात्रा काढली जाईल आणि विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात उजव्या बाजूला आपण बघतोय त्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे। त्यांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय।
खाली वा, खाली वा, खाली वा.